नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाचं ट्रॅव्हलर। आणि आपण आज निघालोय पुण्यामध्ये। तर आज पुण्यामध्ये आपण गणपतीचं दर्शन पण करणार आणि कुठं कुठं जाऊन काय काय खायला भेटतं याची सगळी माहिती घेणार आहे। तर इथं आपली गाडी उभा आहे। तर आपला सगळं रेडी झालं आहे। आता निघायचं। दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आज बाजीराव पेशवे यांनी आपला भगवा झेंडा फडकवला होता। समोर दिसतोय तुम्हाला, वरती आपल्या तिरंगा आणि साईडलाच बाजीराव पेशवे यांचा मूर्ती दिसते। आणि हा आहे शनिवार वाडा। तर आपण ज्यावेळेस येतात मी गाडी वगैरे पार्किंग करायला जागा शनिवार वाड्याच्या बाजूलाच आहे। आज गर्दी जर जास्त असली तर भाई इथं कधी पण या गर्दी असणारच आहे। मग इथून आपण जातो डायरेक्ट पुण्याचे ग्रामदैवत म्हणजे श्री कसबा गणपती मंदिरापाशी। जातानाच आपल्याला इथं या मंडळानं तुळजापूरचा देखावा केलेला दिसतो आपल्याला। म्हणजे पहिल्या गणपतीचं दर्शन करण्याच्या आधीच इथं आपल्याला एकदम हुबेहूब तुळजापूरच्या मंदिराचा इथं देखावा त्यांनी आकारलेला दिसतोय। तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे सगळं यांनी बनवलेलं आहे। म्हणजे पुण्यात आहे ना भाई, अक्षरशः सगळीकडचे देखावे तुम्हाला बघायला भेटतील। म्हणजे केरळचा, कर्नाटकचा असू द्या किंवा आपल्या गणपतीपुळेचा, संपूर्ण महाराष्ट्रात किंवा जे असे फेमस प्लेसेस आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील। आणि इथं आपल्याला तुळजाभवानी आईचं जे मूर्ती आहे ती इथं आपल्याला दिसेल। आणि इथून आपण बाहेर पडतो तर आतमधला परिसर बघा किती चांगल्या प्रकारे वातावरण, इथं एकदम सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला भेटतं। तर इथं पहिल्या गणपतीला जाताना तुम्ही अवश्य भेट द्या बघा। इथून आपण लगेच पुढे जातो मेन कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आपण सरळ पुढे गेलं की मेन आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या पाठीमागं एक वैष्णव माता देवीचं इथं प्रतिकृती आपल्याला साकारलेली दिसते। मेन म्हणजे खाली आतमध्ये शिरताना पाणी त्यांनी केलं, जेणेकरून भाविक जिथून येतात त्यांच्या पायावरती पाणी येण्याची प्रथा असते त्या प्रकारे त्यांनी केले। आणि हा त्या मंडळाचा बाप्पा आहे, सुंदर असं तर बघायला भेटतं आपल्याला। आणि समोरच गेले की आपल्याला वैष्णव माताचं दर्शन होतं। दरवर्षी म्हणजे सालाबादप्रमाणे पुण्यामध्येच फक्त एक मेवा असं आहे तिथं तुम्हाला दरवर्षी विविध प्रकारचे देखावे पाहायला भेटतील। आणि तिथून थोडंसं पुढं आलं की आपल्याला साईनाथ मंडळ ट्रस्टने एक जिवंत जो देखावा असतो तो केल्यासारखा आपल्याला दिसतोय। आणि हा आहे आपल्या देशावरतीचा केलेला इथं यांनी सुंदर असा। आजपर्यंत मी फक्त भाऊसाहेब रंगारी यांचं भवन बाहेरून पाहिलं होतं। तर ह्या वर्षी पहिल्यांदा मला तो योग आला ज्यावेळेस आम्ही इथं सर्वसामान्य लोकांना आतमध्ये एंट्री होती जाण्यासाठी। आणि मी पहिल्यांदा त्या वाड्यात गेलो होतो। तुम्ही बघताय स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्या काही सल्लामसलत झाल्या असेल, खलबतं झाली असेल ते याच ठिकाणी झालं होतं। आणि इथल्या गणपतीचा तुम्हाला इथं कोपऱ्यात दिसत असेल तो जो जुना रथ होता त्या रथाच्या पद्धतीनं फोटो काढून ठेवले 1956, 1953 जेव्हापासून त्यांनी सुरुवात झाली त्याच्या आधीपासून सर्व माहिती आतमध्ये फलकामध्ये त्यांनी लावलेली आहे। आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं त्या ज्या बुलेट्स आहेत म्हणजे गोळ्या आहेत बंदुकीच्या त्या इथं आपल्याला जिवंत अजून दिसतात। उदाहरणं आहेत की हा इतिहास आहे। आणि तुम्हाला इथं आतमध्ये आलं की सर्व प्रकारच्या ज्या बंदुका होत्या किंवा जे शस्त्र यूज करत होते त्या काळात त्या सगळे इथं आपल्याला बघायला भेटतात। तर भाई माझ्यासाठी हा पहिला खास दिवस होता की मी गणपतीला आलो एवढ्याच वेळेस आणि पहिल्यांदा मला इथं आतमध्ये एंट्री भेटली। तुम्ही बघता इथं सर्व शस्त्रास्त्रे आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत। हा त्यांचा खूप जुना वाडा आहे, तुम्ही बघू शकता। इथं पूर्ण सर्व त्यांचे फोटोज वगैरे आठवलेले आहेत। तिथं त्यांचा जो बसण्याचा त्यांचा सकाळची वेळ असेल त्यावेळी त्याची बसत असेल तो पाळणा आहे। आणि इथून तुम्ही बाहेर जाण्याचा हा रस्ता आहे। आणि इथं पहिल्या काळात म्हणजे गुप्त ठिकाणी शस्त्र वगैरे ठेवण्यासाठीची ही जागा होती। इथून आपण खाली जातो आणि खाली जाऊन आपल्याला दिसतं की त्यांचे जे काही गणपतीचे कुठून सुरुवात झाली, कशी झाली, त्या काळातले सर्व फोटोज वगैरे त्यांनी इथं लावलेले आपल्याला दिसत आहे। तर हा पूर्ण वाड्याचा इतिहास आहे। जर तुम्ही कधी येत आहे तर इकडं अवश्य भेट द्या। हे त्यांचं ते देवघर आहे आणि याच्याच वरती शस्त्र ठेवण्यासाठी त्यांनी थोडीशी जागा केलेली आहे। आणि हा आहे तो भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचा गणपती, तर त्यांनी तो बनवले प्रतिकृती त्याची। आणि हा तो आहे रथ। आणि मेन म्हणजे बाहेरच ना यावेळेस या मंडळानं एक चांगला उपक्रम राबवला होता, तो म्हणजे ज्या काही 2-4 टेस्ट असतील ब्लड, युरिन ज्या काही त्या इथं यांनी मोफत केल्या। आणि हा आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, हिंदुस्थानातील पहिला मानाचा गणपती, सार्वजनिक गणपती। तर तुम्ही पाहू शकता समोर। आणि तिथून पुढे आलं की आपल्याला एक हा नाना तरुण मंडळानं केलेला
आपल्या गणपतीपुळेचा हा देखावा किंवा प्रतिकृती तुम्हाला बघायला भेटेल. तर जरा थोडंसं आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधनं ह्याचा नजारा कसा आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही जर गणपतीपुळ्याला नसेल गेला तर इथनंच हात जोडा, तुम्हाला गणपतीपुळ्याचं दर्शन इथंच घ्यायल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा तिथं काय होणार सगळं इथं भेटेल तुम्हाला बघायला. बाप्पाचे देखावे बघून जरा भूक लागली होती. मग मला कुठं काय खावं चांगलं भेटतं तर तुळशीबागेचं तिथंच आपल्याला मस्तपैकी एक सुप्रीम सँडविच भेटतंय. तर 100 रुपयापासून स्टार्ट होतं आहे, 110, 120, 130, 140पर्यंत. हे आपण सँडविच घेतलं. चव तर त्याची एक नंबर होती, क्वांटिटी आणि क्वालिटी पण व्यवस्थित होती. एका जणाचं आरामशीर भागते. आणि समोरच तुम्हाला दिसणारा जय बजरंग मंडळाचा हा जय बजरंग मंडळ ट्रस्टने केलेला देखावा हा आहे श्री मार्कंडेय ऋषी शंकर भक्तीचा प्रसंग. आणि इथून आलं की आपल्याला बाप्पाचं दर्शन होतं. आणि मग काय खायचं म्हणलं, अजून भूक लागली तर म्हणलं चला आता पोटाला हलका असं म्हणलं थोडासा मस्तपैकी कट डोसा खाऊन घेऊया. ह्या भाऊनं असला कडक डोसा बनवते ना, 50-60 रुपये घेते बघा, पण नाद डोसा एक नंबर. इथंच तुम्हाला सगळं प्रकारचे विविध खाद्यपदार्थ भेटतील. कोल्ड कॉफी, मोमोज असो, आईस्क्रीम असो, उत्तप्पा, डोसा, वडापाव, चपाती भाजी, पुरणपोळी. आणि इथून पुढं आलं की आपल्याला या मंडळाच्या मस्तपैकी चंदनाच्या खोडात कोरलेली श्रींची मूर्ती आणि ही पण चंदनामध्ये कोरलेली श्रींची मूर्ती बघायला भेटते. आणि ह्या मंडळानं इथं उभारले छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेला किल्ले पुरंदरची प्रतिकृती. दरवेळेस मी इथे येतो, प्रत्येक वेळेस हे मंडळ कुठल्या ना कुठल्या किल्ल्याची आपली जो इतिहास आहे तो सांगण्याची इथं खूप सुंदर अशी मेहनत घेतं. आणि तुम्ही बघू शकता ही किल्ले पुरंदरची पूर्ण प्रतिकृती इथं तयार त्यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे हे मंडळ दरवर्षी काही ना काही कुठल्या ना कुठल्या किल्ल्याचा देखावा करत असते. आणि यावर्षी त्यांनी केलं आहे किल्ले पुरंदरचा देखावा. तुम्ही अवश्य भेट द्या, इथं तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित किल्ला पाहता येईल. इथूनच पाहून झालं की आपण जाऊन बसतो शनिवार वाड्यामध्ये. तिथे जाऊन जरा थोडंसं शांत वाटतं, कारण दिवसभराची दगदग झालेली असते. आणि या लहान मुलांना खेळताना पाहून बाई आपल्याला आपल्या लहानपणीचे कबड्डीचा खेळ आठवला. लहानपण खूप निरागस असतं. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.